सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, उद्या 28 जुलै 2025 पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे. आपण सर्वच जण आतुरतेने श्रावण महिन्याची आणि त्यातल्या त्यात श्रावणी सोमवारची खूप आतुरतेने वाट बघत असतो. संपूर्ण शिव कुटुंबाची आपण या दिवशी सेवा करत असतो, पूजा करत असतो. उद्या बघा, पहिला श्रावणी सोमवार आणि त्यात दुर्वा गणपती व्रत म्हणजे विनायक चतुर्थी हा योग बऱ्याच वर्षांनी जुळून आलेला आहे. सुंदर दिवस आहे, सोन्यासारखा दिवस आहे. उद्या जर असं लवकर उठायचं आहे, सर्वांनी लवकर उठा. महिलांना डोकं धुवायचं असेल किंवा पुरुष दादांना डोकं धुवायचं असेल, आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाका आणि चमचाभर गाईचं दूध टाका. कुठलाही दोष तुम्हाला डोकं धुतल्यावर लागणार नाही. आणि मग आपल्याला सेवा करायची आहे. शरीराने मनाने पवित्र होऊन सेवा करायची आहे. मनात कुणाच विषयी निंदा नालस्ती करू नका. कुणी कितीही तुम्हाला त्रास देऊ दे, पण उद्या त्याचं पण भलं हो आणि त्याबरोबर आपलं भलं हो, हीच मनात इच्छा ठेवून आपल्याला भोलेनाथांची सेवा करायची आहे. आपल्या गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. उद्या आंघोळीनंतर महिलांनो उंबरठा पूजन करून घ्यायचं आहे. उंबरठा पूजन अवश्य करा. त्याचबरोबर आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असते, शिवपिंडी असते सर्वांच्याच घरात. तर उद्या तुमच्याकडं शिवपिंडी नसेल तरी पण तुम्ही मातीचं शिवलिंगसुद्धा बनवून उद्या घरच्या घरीसुद्धा पूजा करू शकता. किंवा तुम्हाला मंदिरात जाऊन सेवा करायची असेल, तुम्ही मंदिरात पण करू शकता. मातीचं सुद्धा पार्थिव शिवलिंग तुम्ही तयार करून त्याचीसुद्धा पूजा करू शकता. नंतर ते शिवलिंग तुम्ही पाण्यात विसर्जन केलं, काहीही हरकत नाही. तर उद्या गणपती बाप्पाला अथर्व शीर्ष बोलत बोलत किंवा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः मंत्र जपत जपत आधी स्वच्छ पाण्याने, नंतर गाईच्या दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. मुलांना अभिषेक घातलेलं तीर्थ चमचाभर का होईना महिलांनो जरूर द्या. आणखीन महादेवांच्या मंदिरात आपण जातो, तिथून सुद्धा आपल्याला थोडंसं तीर्थ घरी घेऊन यायचं आहे. जलाधारीच्या इथून ते सुद्धा तीर्थ मुलांना किंवा स्वतःसुद्धा जरूर घ्यायचं आहे. जरी उपवास असला तरी हे तीर्थ आपण पिऊ शकतो. आपला उपवास मोडत नाही, आपल्या देवांचा आशीर्वाद असतो. तर गणपती बाप्पांचा अभिषेक घातलेलं तीर्थ पण मुलांना द्या. महादेवांच्या मंदिरातून सुद्धा थोडं तीर्थ घरी घेऊन या आणि मुलांना जरूर द्या. कितीही तापट स्वभावाचे असू द्या किंवा कुणाची नजरबाधा तुमच्या मुलांना होत असेल, तुम्हाला होत असेल, पतिदेवांना सर्वांनी हे तीर्थ प्यायचं आहे. आधी गणपती बाप्पांचं तीर्थ घ्या आणि मग महादेवांचं तीर्थ घ्यायचं आहे. गणपती बाप्पांची छान मूर्ती पुसून घ्यायची आहे. तांदळाच्या राशीवर किंवा जास्तीत जास्त दुर्वा ठेवून आसन तयार करा, दुर्वांचं आसन, आणि त्यावर गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे. हळदी कुंकू ओलं करून बाप्पाला कुंकू लावायचं आहे, ओलं कुंकू लावायचं आहे किंवा अष्टगंध लावायचा आहे. बाप्पांना छान दुर्वांचा अभिषेक करा किंवा किमान 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. सवाष्ण महिलांनी दुर्वांची जुडी अर्पण करताना कधी पण जुडीला मागच्या बाजूला देठाला हळदी कुंकू लावायचं आणि उजव्या हातात ती जुडी घ्यायची. तुमच्या मनातील मुलांविषयी, पतीविषयी, तुमच्याविषयी, घराविषयी जी इच्छा असेल, गणपती बाप्पाला तर सगळं माहीत आहे, पण आपल्या मनातील इच्छा आपल्या देवांना सांगितल्यावर आपलं मन हलकं होतं आणि बाप्पा ऐकतात आपलं. म्हणून प्रत्येक आईने उद्या गौरी पुत्र श्री गणेशा पार्वती नंदना असं बोलून दुर्वांची जुडी प्रत्येक आईने उद्या गणपती बाप्पांच्या चरणी 21 दुर्वांची जुडी हळदी कुंकू लावून नक्की अर्पण करा. जास्वंदाची फुलं अर्पण करा. मुलांकडून सुद्धा उद्या सेवा करून घ्यायची आहे. महिलांनो सकाळी किंवा संध्याकाळी 11 वेळा अथर्व शीर्ष फलश्रुतीसह आणि 1 वेळा का होईना गणपती स्तोत्र पण तुम्हाला 11 वेळा बोलता आलं तर अतिशय उत्तम. नाही एवढी सेवा जमली तर किमान 1 वेळा तरी अथर्व शीर्ष फलश्रुतीसह आणि 1 वेळा गणपती स्तोत्र. मुलांकडून सुद्धा तोडकी मोडकी का सेवा होईना पण बाप्पाला प्रिय आहे. मुलांकडून सुद्धा सेवा करून घ्या. मुलांकडून सुद्धा दुर्वा अर्पण नक्की करून घ्या. मुलांना दुर्वा निवडायला बसवा, दुर्वा काढायला बसवा. बघा, मुलं पण आपले शिकून जातात. मुलांना पण गणपती बाप्पांची सेवा खूप प्रिय आहे. सर्वांनाच आपल्या गणरायाची सेवा
अतिशय मनापासून आवडते, मुलांना पण करू द्या, जशी होईल तशी मुलांकडून सुद्धा गणपती बाप्पांची सेवा जरूर करून घ्या। उद्या दुर्वा गणपती व्रत आहे। महिलांनो, देवघरातील दिवा स्वच्छ करून घ्यायचा आहे। जो तुम्ही दररोजचा दिवा लावतात तो स्वच्छ करून घ्यायचा आहे। दिवा दुहेरी वातीचा असेल तर तेल टाकून करा, फुलवातीचा असेल तूप टाकून करा आणि त्या दिव्यात तुम्हाला कापूर वडी टाकायची आहे, 2 लवंगा टाकायच्या आहे आणि चिमूटभर हळद त्या दिव्यात टाकून द्यायची आहे। कापूर महादेवांना खूप प्रिय आहे। हळद, लवंगा माता लक्ष्मीला आकर्षित करतात। या तीनही गोष्टी दिव्यात टाकायच्या आहे। दिव्याची पूजा करा। गणपती बाप्पाला तुमची इच्छा बोलून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। अखंड दिवा चालेल याची काळजी घ्या। दिवा विझणार नाही म्हणून जास्तचं तेल तूप टाकून ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने मुलांविषयी ज्या अडचणी असतील त्या बोलून तुम्हाला गणपती बाप्पांसमोर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुमच्या घराजवळ जर गणपती मंदिर असेल तिथं सुद्धा तुम्ही एक तुपाचा दिवा मुलांसाठी लावला महिलांनो तर अतिशय सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला। मुलांसाठी एक तुपाचा दिवा गणपती मंदिरात लावायचा आहे। त्याचबरोबर उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे। तुम्ही तिथं महादेवांच्या मंदिरात गेला म्हणजे एकच मंदिर आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि महादेवांची पण शिवपिंडी आहे, तर आधी गणपती बाप्पांसमोर एक तुपाचा दिवा लावा आणि एक शिवपिंडीजवळ कुणाला त्रास होणार नाही अशा एखाद्या कोपऱ्यात एक तुपाचा दिवा, म्हणजे जाताना महिलांनो तुम्हाला 2 मातीच्या पंत्या जरी नेल्या ना, तूप टाकून फुलवाट टाकून तरीही चालेल, पण असे 2 दिवे आणि घरातला एक दिवा अखंड नक्की लावून द्या। खूप सुंदर अनुभव येईल। महादेवांची कृपा, आपल्या गणरायाची तर कृपा होणारच आहे, पण आपले भोलेनाथ सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतील। म्हणून प्रत्येक आईने उद्या घरात सुद्धा एक अखंड दिवा लावा। गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पा समोर पण लावा। महादेवांच्या शिवपिंडीची शिवामुठीची व्रत केल्यानंतर तिथं सुद्धा एक दिवा लावून यायचा आहे। उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे। महादेवांच्या मंदिरात जाताना सुद्धा महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू बरोबर घेऊन जायच्या। अभिषेक करायचा आहे। पाण्याने करा, दुधाने करा, पंचामृताने करा, साखरेने करा, तुपाने करा, मधाने करा किंवा उसाच्या रसाने करा। तुम्हाला जे पदार्थ बरोबर नेता येईल ना बरोबर घेऊन जा। महादेवांना प्रसन्न करतात हे पदार्थ। साध्या पाण्याने सुद्धा आपले महादेव प्रसन्न होतात, पण महादेवांना श्रावण महिन्यात हे पदार्थ जर आपण अर्पण केले तर आपल्या सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण होतात। तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करत असाल तर मग पंचामृताने किंवा साखरेने, तुपाने, मधाने या गोष्टींचा अभिषेक महादेवांना जरूर करा। पंचामृत जरी तुम्ही तयार करून नेलं, साधं पाणी, पंचामृत, पुन्हा साधं पाणी असा सुद्धा अभिषेक करा। बेल अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायचं आहे। बेलाचं फळ तुम्हाला मिळालं तर ते अर्पण करा। धोत्र्याचं फूल किंवा फळ अर्पण करता आलं तर नक्की करा। बघा, उद्या फुलवाल्या दादाकडून सर्व वस्तू तुम्हाला मिळून जातील। छान अशी पंचोपचार पूजा करायची आहे। उद्याची शिवामूठ तांदूळ आहे, 1.25 मूठ तांदूळ घ्यायचा आहे। मूठभर तांदूळ घ्या, त्यावर थोडंसं पाणी टाका। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र जपत तुम्हाला ती मूठ अर्पण करायची आहे। त्यानंतर महादेवांसमोर एक दिवा लावून द्यायचा आहे। काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य नेलेला असेल, तुम्ही गणपती बाप्पाच्या चरणी सुद्धा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा। महादेवांना काही दुधाचा नैवेद्य नेलेला असेल, गोड दूध साखरेचा किंवा गूळ खोबऱ्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता किंवा फळं नेलेली असतील तुम्ही महादेवांच्या इथं तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे। उद्या तुम्ही घरी जरी महादेवांची पूजा करत असाल, तुम्हाला जर आता जाता नाही आलं तुम्हाला मंदिरात आणि तुमच्या घरात शिवपिंडी पण नाही, तुम्ही मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता महादेवांची। पण शिवलिंगाची पूजा करण्या अगोदर 2 विड्याच्या पानांवर एक सुपारी ठेवा
आणि सुपारी म्हणजेच गणपती बाप्पांची प्रथम पूजा करायची आहे आणि मग महादेवांची शिवपिंडीची पूजा करायची आहे। प्रथम गणपती बाप्पांची सेवा करूनच उद्या पहिला श्रावणी सोमवारचं व्रत उपवास करायचा आहे। तुम्ही जरी देवघरात जरी करत असाल, तुमच्याकडं गणपती बाप्पांची तर मूर्ती असतेच आपल्याकडं, पण तुमच्याकडं शिवपिंडी नसेल आणि मग तुम्ही शिवपिंडी म्हणजे तुम्ही मातीची किंवा वाळूची शिवपिंडी बनवत असाल किंवा साखरेची सुद्धा कुणी शिवपिंडी तयार करून त्याची सुद्धा सेवा केली जाते, पण तिथं सुद्धा तुम्हाला 2 विड्याची पानं ठेवून एक सुपारी ठेवायची आणि गणपती स्वरूप त्याची आधी पूजा करायची आहे आणि मग शिवपिंडीची अभिषेक करून बेल फूल अर्पण करून उद्याची पूजा करायची आहे। प्रथम गणपती बाप्पांची सेवा करा। उद्या विनायक चतुर्थी आहे। गणपती बाप्पांची सेवा केल्यावरच महादेवांची सेवा पूर्ण होणार आहे। महादेवांच्या मंदिरात गेल्यावर आपण महादेवांची पूजा सेवा करतो, पण महादेवांची सेवा कधी पूर्ण होते तर आपण नंदी महाराजांची सुद्धा सेवा करतो। नंदी महाराजांच्या सुद्धा चरणी दूध पाणी अर्पण करा, बेल फूल अर्पण करा, काहीतरी गोडाचा नैवेद्य किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवा, महादेवांना नमस्कार करा आणि मग घरी यायचं आहे। घरी येताना सुद्धा तीर्थ स्वरूप महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक घातलेलं जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ घरी घेऊन या। एखादं बेलपत्र किंवा एखादं फळ तुम्हाला मिळालं तिथं तुम्ही तो फलाहार करत असाल उद्या, ते फळ जरी खाऊन तुम्ही उपवास केला, अतिशय सुंदर महादेवांचा आशीर्वाद आहे। तुम्ही खाली हात जाऊ पण नका मंदिरात आणि तिथून मंदिरातून खाली हात येऊ पण नका। उद्या विनायक चतुर्थी, दुर्वा गणपती व्रत आहे। महिलांनो, जेवढ्या दुर्वा अर्पण करता येतील ना, 108 दुर्वा अर्पण करा, 1001 दुर्वा अर्पण करा। गणपती बाप्पांची दुर्वाने अभिषेक घालून पूजा करायची आहे। याला दुर्वा गणपती व्रत असं म्हटलं जातं। म्हणून दुर्वांची सेवा आई वडिलांनी मुलांसाठी नक्की करा। हे गौरीपुत्र श्री गणेशा पार्वती नंदना, माझी इच्छा पूर्ण करा असं बोलून तुम्हाला दुर्वा अर्पण करायचे आहे। मुलांविषयी ज्या इच्छा असतील त्या बाप्पाला बोला आणि दुर्वा अर्पण करायचे आहे। गणपती बाप्पाला मोदकांचा लाडूचा नैवेद्य दाखवा। नाहीच जमलं महिलांनो, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा किंवा गूळ किसून तुम्ही मोदक बनवले लहान लहान 21 किंवा 11 त्याचा नैवेद्य दाखवा। तुमच्या घराजवळ जर लहान मुलं असतील त्यांना तुम्ही लाडूचा मोदकांचा नैवेद्य द्या। मंदिरात सुद्धा तुम्ही नैवेद्य न्यायचा आहे। तिथं लहान लेकरं असतील गणपती स्वरूप, तो नैवेद्य मुलांमध्ये प्रसाद स्वरूप नक्की वाटा। गणपती बाप्पा इतके प्रसन्न होतात, प्रत्येक लहान लेकरामध्ये गणपती बाप्पा आहे। तुम्ही जिथं जिथं बघाल ना, गणपती बाप्पा दर्शन देऊन जातील। उद्या मंदिरात सुद्धा सेवा करा, घरी सुद्धा सेवा करा। लहान लेकरांमध्ये प्रसाद वाटता आला तुम्हाला लाडूचा मोदकांचा, गरीब मुलं असतील कोणी त्यांचं तोंड गोड करा। बघा गणपती बाप्पा इतके प्रसन्न होतील, कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमच्या लेकरांचं विघ्न दूर करून जातील आणि लेकरांना इतका भरभरून आशीर्वाद देतील की काही मागायलाच उरणार नाही। मुलांची भरभरून प्रगती होईल। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा।